कोणत्याही प्रकारचं व्यसन तुम्ही थांबवा आणि त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत होतो मंडळी, की मला आत्ता एका जणाचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं, की "माऊलीजी, आम्ही तुमचं शिबिर सुद्धा केलेलं आहे." पण माऊलीजी ऐका, खरंच तुमचं शिबिर केलं, छान वाटलं. पण आता जीवनावरचा विश्वास उडू लागलेला आहे. तुम्ही जे म्हणतात ना, की चांगलं कर्म करा, चांगलं होतं. आता असं वाटू लागलं माऊलीजी, की असं काहीच नसतं. म्हटलं का? का असं वाटतंय तुम्हाला? तर त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला होता. त्यांच्या तोंडामध्ये सुरुवातीला छाले आले होते आणि मग त्यांना असं वाटलं, की ते ठीक आहे, होईल सगळं नीट व्यवस्थित. त्यांनी सुरुवातीला बिकॉसवलच्या गोळ्या घेतल्या. पण नंतर ते छाले वाढले आणि त्यांना सूज आली. मग त्यांची बायोप्सी केली. तेव्हा त्यांचा तोंडाचा त्यांना कॅन्सर सांगितला. मग त्यांचं म्हणणं असं होतं, ते बोलत काय होते ऐका. त्यांचं म्हणणं असं होतं, की "माऊलीजी, आयुष्यात कधी मी कोणाचं वाईट केलं नाही. मी कधी कोणाला त्रास दिला नाही. मी कधी आयुष्यात कोणाचं वाईट चिंतलं नाही. मग मला कॅन्सर का झाला?" मग तुम्ही जे सांगताय चांगलं कर्म करा, चांगलं होणार. तर मी त्यांना एकच सांगितलं, की "जरा चैतन्यवनातलं शिबिर आठवा हो. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल, की माऊलीजींना काही आठवत नाही. जरा नीट व्यवस्थित आठवा. मला प्रत्येक गोष्ट आठवते. एक 1.5-2 वर्षापूर्वी तुम्ही शिबिराला आला होता आणि पहिल्याच दिवशी आपण असं सांगितलं होतं, की हे सगळे व्यसनं बंद करा. तर चैतन्यवनात येऊन सुद्धा तुम्ही चोरून तंबाखू खात होता आणि मी तुम्हाला बोललो होतो असं, असं बोललो होतो, की तंबाखू सोडा, नाहीतर वाईट परिणाम होतील. त्यावेळेस आठवा म्हटलं, "काकाजी तुम्ही काय बोलले होते?" खरं ते काकाजी नाही, मध्यमवयीन गृहस्थ आहेत ते 45 वर्षाचे. म्हटलं, "आठवा काय बोलले होते?" त्यावेळेस तुम्ही असं बोलले होते, की "लवकर व्यसन सुटत नाही. व्यसन सोडायलाच आलो, पण हळू सुटतं." आणि मंडळी हे तेच सद्गृहस्थ होते. कदाचित आत्ता सत्संग ऐकत असतील. मी नाव सांगणार नाही. वाईट वाटून घेऊ नका. पण तुमचं वाक्य असं होतं, त्यांचं वाक्य असं होतं, की एवढे लोकं तंबाखू खातात, सगळ्यांनाच थोडीच कॅन्सर होतो. एवढे लोकं गुटखा खातात, सर्वांना थोडीच कॅन्सर होतो. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे सांगतायत आणि तुम्ही जे सत्संग ऐकत असाल कदाचित, मी तुम्हालाही सांगतो. मी कुणाचं वाईट काम केलं नाही, कुणाचं वाईट चिंतलं नाही आणि मग मला का कॅन्सर झाला, याला आणि त्याला जोडू नका. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा कॅन्सर तुम्हाला वाईट कर्म केलं किंवा कोणाचं वाईट चिंतलं म्हणून झालेला नाहीये. तुमच्या व्यसनामुळे झाला हे अगोदर मान्य करा. आताही तुम्ही जे बेजबाबदारपणे ढकलतायत ना दुसऱ्यावरती, नशिबावरती, आता तरी जबाबदारी घ्या हो. मला माहिती आहे तुम्ही हा सत्संग ऐकत आहात. त्यांचा मला कॉल आला. मला माहिती आहे तुम्ही कॉमेंट वगैरे काही करणार नाही. तुम्ही हेही माहिती आहे की कदाचित माझ्या शब्दांना विरोध करत असाल, की "नाही हो माऊलीजी, तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्यायच्या ऐवजी मलाच ब्लेम करताय आणि माझ्यावर ढकलताय." कारण बेजबाबदार माणसं कधीच स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःवरती घ्यायला तयार नसतात मंडळी. तुम्हाला हे मान्यच करायचं नाहीये, की हो माऊलीजी बोलले होते. आपण माज आल्यासारखं म्हटलं होतं,
याला काय होतं एक सिगारेट पिल्याने? काय होतं तंबाखू गुटखा खाल्ल्याने? लाखो लोकं करतायत. मला काय होणार आहे? आता तुम्हाला झालं तरीही मान्य होणार नाही. मंडळी, मी तुम्हाला सांगतोय सर्वांनाच, की त्यांच्या कॅन्सरमधून ते 100% बरे व्हावे आणि होतील मला खात्री आहे. पण मंडळी, ही जी बेजबाबदारी आहे ना, दुसऱ्यावर ढकलणं हे बंद करा. कॅन्सर जो झालाय तोंडाचा, हा कर्मामुळे झालेला नाहीये. हा व्यसनामुळे झालाय. हा वाईट सवयीमुळे झालाय. हे मान्य करा अगोदर. हा जीवनशैलीमुळे झालाय. आणि हे जे म्हणतायत ना, की मी कोणाचं वाईट केलं नाही, तर मला कॅन्सर का झाला? हे असं झालं त्या बाबूसारखं. त्या बाबूने माझ्याकडे आला आणि मला विचारलं, ऐकतायत ना मंडळी बाबूचं? की त्यांनी मला विचारलं, की माझ्याकडे 2 पोपट आहे. माझ्याकडे 2 पोपट आहे. माझ्याकडे हिरो होंडा गाडी आहे. मी ब्लू रंगाचा शर्ट घातलाय. मी आज सकाळी टॉयलेटला गेलो नाही. तसाच मी कॉलेजला जाऊन आलो. तर सांगा माऊलीजी, माझं वजन किती आहे? म्हटलं, "तुझं वजन जे आहे ना, ते 24 वर्ष आहे." तो एकदम शॉक झाला. आणि "माऊली तुम्ही कसं काय ओळखलं?" म्हटलं, "त्याचे काही ठोकताळे आहेत." "आणि सांगा ना, प्लीज, प्लीज सांगा ना." म्हटलं, "आमच्या गल्लीत एक पोरगं आहे. ते अर्धवट पागल आहे आणि त्याचं वय 12 आहे, 12." जो प्रश्न तू विचारला त्याची मला खात्री झाली आणि मला खात्री झाली, की तू पूर्ण पागल आहे. म्हणजे त्याच्या दुप्पट तुझं वय असेल. तुझं वय 24 असेल. हसत-खेळत सांगतोय, पण तरुण मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत ऐका. हे तंबाखूमुळे, गुटख्यामुळे. अरे Googleवर सर्च करा. मी म्हणतोय म्हणून नाही. या सिगारेटमुळे जे हिरो-हिरोईन स्टाईलमध्ये पिताना दाखवतात. सर्च करा. एका वर्षात तंबाखूमुळे किती लोकं मरतात? असं Googleवर टाका. तुमच्या लक्षात येईल. मी काही कुठला बाबन महाराज नाही. बस माझी सर्व समाज हा निर्व्यसनी व्हावा आणि आनंदाने जगावा, इतकी तळमळ आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. त्या Googleवरती तुम्हाला लिहिलेलं दिसेल, की 80,00,000 लोकं एका वर्षात या तंबाखू आणि गुटख्यामुळे मरतायत. 80,00,000 त्यातले 16,00,000 लोकं हे घरात कोणीतरी सिगारेट फुकतंय आणि त्याचा धूर आपल्याला येतोय म्हणून कॅन्सर होऊन मरतात. हे माझं म्हणणं नाहीये. हे असं जर Googleवरती येत नसेल, तर मी माझं बोलणं कायमचं सोडून देईल मंडळी. जिभेचे गुलाम झालेत तुम्ही. सिनेमामध्ये दाखवतायत तरुण पोरं-पोरी पागल झालेत. स्टाईल म्हणजे त्यांना असं वाटतं, की सिगारेट फुकणं. स्टाईल म्हणजे त्यांना असं वाटतं, की दारू डोसणं. डोक्यावर परिणाम झालाय, ब्रेन वॉशिंग केलंय. तरुण पिढीला बिघडवण्यासाठी प्रत्येक सिनेमामध्ये दारू पितायत, गुटखा खातायत. प्रत्येक सिनेमातली त्या पिक्चरच्या हिरोची एंट्री ही हातात बंदूक किंवा चाकू. 7, 8, 10, 50 ठिकाणी टॅटू काढलेले. केस कशी वाढलेले, दाढी कशी वाढलेली, थोबाडामध्ये सिगारेट, हातात दारूची बाटली, मोठी गाडी आणि स्टाईलमध्ये तो एकमेकांना मारत आणि तुम्हाला असं वाटतं हेच आहे आम्ही. आम्ही हेच आहे. तुम्ही स्वतःला त्याच्यात बघता. बघा एकदा. अरे ते सिनेमात दाखवताय त्यांचा तो धंदा आहे. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हे असले प्रकार केल्याच्यानंतर. नाही पटलं तुम्हाला? द्या माऊलीला शिव्या. कारण खरं बोलल्याच्या नंतर तरुणांना आणि प्रत्येकालाच मिरच्याच लागतात. राग येतो त्यांना माऊलीजींचा. उलटच बोलतात ते. ते ऐकू शकत नाही.
आई-बापाचं ऐकू शकत नाही. कारण एक माज असतो ना माज, की आम्ही "अरे कोण आहोत? काय होतं? मूव्ही तर बघतो." पोरं-पोरी एकत्र यायचं, पार्ट्या करायच्या, दारू ढोसायची, सिगारेट फुकायची, व्यसन करायचं आणि आता तर असं झालंय मंडळी. अरे आजचीच बातमी बघा. कुठे मुंबई, पुण्यामध्ये ड्रग्स पकडले. अरे प्रत्येक कॉलेजच्या मुलांना माहिती आहे ड्रग्स कुठे मिळतं. विचार करा. सिगारेट खूप जुनं झालं आता. मंडळी, दारू खूप जुनी झाली आता. आता चांगल्या-चांगल्या घरातली मुलं गांजा फुकतात. चांगल्या-चांगल्या घरातली मुलं ड्रग्ज घेतात आणि देशोधडीला लागतात. वेळीच सावध व्हा. वेळीच स्वतःला सावरा. नाहीतर आयुष्यात चांगली वेळ कधी येणार नाही. वेळ ज्यावेळेला तुमची अवेळी भरेल ना आणि आयुष्यात तो यम ज्यावेळेस उभा राहील ना, रडाल तुम्ही. हे लक्षात घ्या. आणि जसं यांनी मला सांगितलं, की मी कुणाचं वाईट केलं नाही. मला तोंडाचा कॅन्सर का झाला? अहो, 1.5 वर्षापूर्वी परमात्माच तुम्हाला सांगायला आला होता माऊलीच्या मुखातून, की हे व्यसन सोडा. तेव्हा माऊलीलाच तुम्ही नावं ठेवले होते, टॉन्ट मारले होते. इतरांना सांगत होता, की माऊलीचं सांगायचं काम आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं. आठवा जरा तुम्ही. आज तुम्हाला माऊलीजी आठवतायत, अजूनही जोडले नाही तुमच्या शब्दामध्येच आहे, की तुमचं शिबिर केलं होतं. तुमचं शिबिर, हे माऊलीचं शिबिर आहे. चैतन्यवनातलं ज्ञानयोग ध्यान शिबिर ही एक चळवळ आहे प्रत्येकाची. ही जबाबदारी आहे प्रत्येकाची, की त्या 6 दिवसाच्या शिबिराचा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजेच. जगातल्या प्रत्येकापर्यंत ते शिबिर पोहोचलं पाहिजे. आनंदी, निर्व्यसनी, स्वावलंबी, हसरी, शांत एक नवीन पिढी जन्माला यायला पाहिजे. हे कसं सांगणार? फॉर अ चेंज आपण घेऊ, ओकेजनली घेऊ, कधीतरीच घेतो. सवय नाहीये माऊलीजी मला. सॅटरडे संडेलाच घेतो. आमचं आय-टी क्षेत्रच असं आहे, की माऊलीजी त्यात पार्ट्या असतात आणि त्यात घ्यावंच लागतं. घ्यावंच लागतं? ही मेंटॅलिटी आहे तुझी? हे बोलताना आपण स्वतःला फसवतो याची लाज वाटत नाही? हं, च्या मायला तुझ्या बापाची पितो का? असं जर माझ्याविषयी मनात येत असेल, हो, द्या मला शिव्या. तुम्ही माझ्या बापाची पीत नाही मला माहिती आहे. माझा बाप जाऊन 10 वर्ष झाले. पण तुझ्या बापाचा तू अजूनही एक कोणीतरी चिरंजीव आहे आणि जिवंत आहे. तू तुझ्याच बापाची पितोय. पण कधीतरी तुला माऊलीच्या शब्दाचा अनुभव येईल, की माऊलीजी बोलले होते, "व्यसन सोड." आणि या व्यसनाला सोडण्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येकाने आधी, आज, आत्ता, इथे 100% प्रतिज्ञा करायला पाहिजे. मी अगदी व्यसनी मित्रांना सोडेल. हे लक्षात घ्या. मी आधी व्यसनी मित्रांना सोडेल. जे मित्र तुम्हाला व्यसन करायला लावतात, ते तुमचे खरे मित्र नाहीये. हे तुम्हाला बरबाद करायला आलेले आहेत. मित्रांच्या चेहऱ्याखाली हे तुमचे दुश्मन आहेत. सिगारेट फुकताना असं वाटतं, की या जगाचा राजा आहे. दारू पिताना असं वाटतं, की सगळं टेन्शन दूर होईल. फक्त पैशाची बरबादी आणि आयुष्याची नासाडी ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. पैशाची बरबादी आणि आयुष्याची नासाडी याच्याशिवाय व्यसन म्हणजे दुसरं काहीही नाहीये. आणि हे बंद करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, चैतन्यवनातलं जे 6 दिवसाचं शिबिर आहे ना, निवासी शिबिर, या. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं, स्वतःला पाहणं, श्वासाला पाहणं, प्राणायाम, ध्यान करणं, मी कोण आहे याची ओळख.
आणि व्यसनाशिवाय सुद्धा आपण आनंदात जगू शकतो. याची अनुभूती आली ना, पुन्हा आयुष्यात कधी व्यसन करावंसं वाटत नाही. मागचा सत्संग आपला जिथे बंद पडला होता, तिथे मी तुम्हाला हे सांगत होतो, की जो व्यसनी मित्र आहे, तो व्यसनी मित्र नाहीच आहे. तो बरबाद करायला आलेला यम आहे. ज्याला असं वाटतं ना, जिगरी फ्रेंड आहे, जिगरी फ्रेंड आहे, जिगरी फ्रेंड आहे. अरे, जो मित्र तुम्हाला व्यसन करायला लावतो, तो खरा मित्रच नाहीये. जो व्यसनातून तुम्हाला मुक्त तो करतो, तो खरा मित्र आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं, की काही नाही, मी स्वतः घेत नाही, पण माझे मित्र दारू पितात, माझे मित्र गुटखा खातात, माझे मित्र तंबाखू खातात. पहिल्यांदा तुम्हाला त्या मित्रांना सोडून द्यायचंय. का बरं? जसे तुमचे मित्र असतात, तसे तुम्ही होता. कळत-नकळतपणे तुम्ही तसे बनता. शिव्या देणाऱ्यांच्या सोबत राहा, तुम्ही शिव्या द्यायला लागतात. आपोआप तुमच्या मुखात शिव्या येतात. भजनं म्हणणाऱ्याच्या सोबत राहा, आपोआप तुम्ही भजनाची एखादी ओळ गुणगुणायला लागतात. आनंदी माणसासोबत राहा, तुम्ही आनंदी होता. टेन्शन घेणाऱ्याच्या सोबत राहा, तुम्ही टेन्शन घ्यायला लागता. अरे, आपल्या चैतन्यवनातलं ज्ञानयोग ध्यान शिबिर ही खूप मोठी एक आनंदी जीवन बनवण्याची प्रयोगशाळा आहे. जे साधक जे साधक चैतन्यवान आलेले आहेत, सहपरिवार आलेले आहेत, त्या प्रत्येकाला ही अनुभूती नक्कीच आली असेल. पुन्हा मध्ये फोन बंद पडलेला होता. हॅलो. पण मी आता ते वायफाय जे जोडलेलं आहे, ते कट करून टाकलं आणि डायरेक्ट मोबाईलमधली जी काही आहे सेटिंग त्याच्याशी ते जोडलेलं आहे. बघूयात आता यावेळेला काय होतं. येस मंडळी. तर मी तुम्हाला हे सांगत होतो अगोदर जर व्यसन सोडायचं असेल, तर त्या व्यसनी मित्रांना तुम्ही सोडा आणि कृपा करून त्या सिनेमामध्ये जे दाखवतात त्याच्या आहारी जाऊ नका. ही झाली पहिली गोष्ट. 100% आणि जे लोकं असे म्हणत असतात, की मी हळू-हळू व्यसन सोडेल. एक गोष्ट लक्षात घ्या. हळू-हळू कधीच कुठलं व्यसन सुटत नसतं. सोडायचं असेल, आज आत्ता माऊलीजींचे शब्द तुमच्या कानावरती पडले. तुम्हाला एक वेकअप कॉल आला आणि तुम्हाला कळालं, की येस, माऊलीजी सांगतायत, मी माझं व्यसन 100% सोडलं. एका क्षणात सोडा, तुमचं चांगलं होईल. कळतंय का मंडळी? आणि आज जर जागी नाही झाली मंडळी, पुन्हा या सद्ग्रहस्थांसारखं तुम्हाला उशिरा जर जाग आली ना, तर खूप भोग भोगावे लागतील. तरुणपणी असं असतं मंडळी, की 10वीच्या नंतर 11वी-12वीच्या नंतर अनेक मुलांना असं स्वातंत्र्य पाहिजे असतं. अनेक मुला-मुलींना असं स्वातंत्र्य पाहिजे असतं आणि त्यांना असं वाटतं, की आई-बाप जे सांगतात किंवा माझ्यासारखे जे लोकं सांगतात, ते मनातल्या मनात शिव्या देतात. माझ्या मायला हे काय लेक्चरबाजी आहे? हे काय लेक्चरबाजी देतात? आम्हाला काही अक्कल नाहीये? आम्ही नवीन पिढीचे आहेत. आम्ही जेन झीवाले आहोत. आम्हाला काही अक्कल नाही का? आम्हाला काही कळत नाही का? आणि एक वेगळ्याच मस्तीत ते असतात. पण मंडळी, ज्या वेळेला त्यांना तो एक रिपोर्ट येतो, की कॅन्सर झालाय, ज्यावेळेला त्यांचं आयुष्य बरबाद होतं ना, तेव्हा त्यांची ती मस्ती कायमची उतरते. पण तोपर्यंत आयुष्य बरबाद झालेलं असतं. अरे, मी अशी कित्येक मुलं-मुली बघितली मंडळी. खूप तळमळ आहे म्हणून सांगतोय. खूप मनापासून सांगतोय. भारतभर, जगभर ज्यावेळेला साधक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कुठेतरी मला काहीतरी त्यांचे अनुभव सांगत येत असतात. अहो, डोळ्यात पाणी येतं, वाईट वाटतं. हे जे 50 देशातले 25 कोटी साधक आहेत, कुणी ना कोणीतरी मेसेज करतं, फोन करतं, त्यांचे प्रॉब्लेम सांगतं. असं इथे जीव तुटतो मंडळी. कितीतरी साधक, कितीतरी साधक असे आहेत, कितीतरी लोकं अशी आहेत, की ते चांगली मुलं होते. 10वी पर्यंत
खूप चांगलं आई-बापाशी जोडलेले होते. पण 11वी 12वी किंवा त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना ते चांगली मुलं कुठेतरी नको त्या मित्रांच्या नादी लागतात आणि चोऱ्या करतात मंडळी. गाड्यांची चोरी, सोन्याची चोरी, वस्तूंची चोरी. मुळात त्यांचं आयुष्यच हरवलेलं असतं. भरकटलेले असतात. गांजा घेतात, ड्रग्ज घेतात. आई-बाप त्यांना सगळ्यात मोठे दुश्मन वाटतात आणि ज्या आई-बापाने जन्म दिलाय ना मंडळी, हे तरुण मुलं त्या नशेत, त्या मित्रांच्या नादाने आई-बापावर हात उचलायला कमी करत नाही. अशांपैकी जर कुणी ऐकत असेल ना मंडळी, तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, तुमच्यापैकीच कुणीतरी मी आहे असं समजा. तुमच्या सोबत कुणीतरी काहीतरी चांगलं मार्गदर्शन करणारं आहे असं समजा आणि मनापासून तुम्ही आता फक्त ठरवा, की येस मी माझ्या अशा सो कॉल्ड चोरी करणाऱ्या, वाईट मार्गाला लावणाऱ्या, मला फुकटचं खायला शिकवणाऱ्या, माझ्या आई-बापापासून तोडणाऱ्या मित्रांना मी 100% सोडणार आहे आणि चांगली संगत ठेवणार आहे. मी या कॉमेंट वाचत बसत नाही, कारण कॉमेंट वाचत बसलं ना, तर मला जे सांगायचंय ते मी सांगू शकणार नाही. म्हणून तुमच्यापैकीच कुणी साधक जर कॉमेंट मध्ये-मध्ये वाचत असतील, तर काही लोकांना प्रश्न आहे, की कुठे शिबिर आहे? कोण आहे? तर तुम्ही त्यांना एखाद्याने उत्तर द्या. सगळ्यांनाच उत्तर देण्याची गरज नाहीये. कळतंय का? आणि कॉमेंट करणाऱ्याने सुद्धा कोण बोलतंय, कुठून आहे, याच्यापेक्षा माझा भाव समजून घ्या. बाकी या चॅनलवरती तुम्ही जर सर्च केलं माऊलीजी नावाने, तर तुम्हाला हजारो व्हिडिओ बघायला मिळतील. चैतन्य वन जे आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, 12 एकरच्या सुंदर परिसरात, ते सर्च जर तुम्ही केलं, तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आता फक्त ऐका. कारण या आपल्या ज्ञानयोगाच्या माध्यमातून, ज्ञानयोग ज्ञानशिबिराच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्यांनी खरंच तळमळीने माऊलीचा एक-एक शब्द ऐकला, त्यांच्या हृदयात गेला. अहो 100 नाही, 1000 नाही, 10,000 नाही. लाखो लोकांनी त्यांचं व्यसन कायमचं सोडून दिलं. तंबाखू, गुटखा, दारूपासून तर ड्रग्जपर्यंत एका क्षणात गोळ्या घेऊन ज्यांचं व्यसन सुटत नव्हतं. बस ज्या क्षणाला त्यांच्या मनात माऊलीचे शब्द घुसले, असे महाराष्ट्रभर लाखो लोकं आहेत, की ज्यांनी ते व्यसन कायमचं सोडून दिलं आणि आज त्यांचं जीवन सुधारलं, आयुष्य सुधारलं मंडळी. मी पुन्हा एकदा सांगतो तरुणांना, चोऱ्या करायला लावणारा, गांजा फुकायला लावणारा, दारू प्यायला लावणारा, आई तोडणारा, तुम्हाला खोटं वागायला लावणारा तुमचा मित्र असू शकत नाही. तुमचा मित्र असूच शकत नाही. तुम्ही जो काही विचार करतायत, एकदा माऊलीसोबत जोडल्या जा. असं समजू नका, की YouTubeवरती काहीतरी आपण ऐकतोय. डोळ्यामध्ये बघा माझ्या आणि आई-बापापासून दूर जाऊ नका ही विनंती करतोय. पश्चात्तापाची वेळ येईल. पश्चात्तापाची. ती चिड करणं आई-बापावर. चांगलं सांगणाऱ्याला मूर्खात काढणं, व्यसनी मित्रांशी जोडल्या जाणं आणि काहीच कामं न करता आई-बापाला धमक्या देत जगणं. मंडळी हे बंद करा. मी महाराष्ट्रभर, भारतभर जेव्हा फिरतो ना, तेव्हा अनेक चांगली मुलं किंवा चुकीच्या संगतीमुळे वाईट गेलेले दिसतात. अहो, जीव तुटतो, जीव तुटतो. काय सांगावं तुम्हाला? आई-बाप रडतायत.
पण याचा माज काही कमी होत नाही आणि ज्यावेळेला याची नशा उतरते ना मंडळी, त्यावेळेला त्याचे सगळे मित्र त्याला सोडून गेलेले असतात. कुणी नसतं, एकटं. बस आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. आई-बापाला हा घर विकायला लावतो. आई-बापाला हा देशोधडीला लावतो. पण तरीसुद्धा याचे आई-बाप याला सोडत नाही. ते फक्त रडत-रडत राहतात. तो आई-बाप आपल्यासाठी जगतोय हे त्याला तेव्हा कळतं, पण उशीर झालेला असतो. सगळ्या प्रकारचे व्यसनं 100% सोडा आणि सुरुवात कुठून असते माहिती आहे व्यसनांची? एकदा घेतल्याने काय होतं? एक बार देख ले, एक बार क्या होता है? अरे क्या सुनता तू माऊली का? अरे येडं आहे ते. अरे हे काय आपलं वय आहे का? सत्संग ऐकणं हे काय वय आहे आपलं? शिबिर करणं हे काय वय आहे आपलं? मग वय काय हो तुमचं? दारू ढोसणं? बघा मंडळी एकदा. अहो काय-काय चालू आहे त्या अचलपूरला बघा. एक मुलगा 300 मुलींना हॉटेलमध्ये नेऊन घाणेरडे व्हिडिओ काढू शकतो. काय चालू आहे त्या टी-सी-एचमध्ये बघा. तुम्हाला काहीच वाटत नाही? यात तुमची बहीण, आई असू शकते. कारण आता ब्रेन वॉशिंग करून सगळ्यांचं. यात आपल्या घरातले कोणीतरी असू मनापासून सांगतोय हा आणि ना निश्चय जर असेल ना, त्या मित्रानं सोडलं आणि निश्चय केला, की येस एका क्षणात हा संपूर्ण निसर्ग तुम्हाला चांगले मार्ग हजार दाखवतो. फक्त चालता यायला पाहिजे. तुम्हाला कुणालाही कुठलीही शंका असेल, व्यसन सोडायचं असेल, आत्महत्येचे विचार येत असतील, डिप्रेशनमधून तुम्ही कुठेतरी काहीतरी सगळं संपलं असं वाटत असेल ना, तर मी 3 नंबर तुम्हाला मोबाईल नंबर देतो. तुम्ही फोन करा मंडळी त्यांना. आपले ज्ञानयोगाचे गुरुजी आहेत ते. ज्ञानयोगाचे शिक्षक आहेत. ते गुरुजी म्हणजे कुणी असे सगळं काही सोडलं आणि साधू बनलेले असे नाही. डॉक्टर, इंजिनिअर आहेत. ज्यांनी संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या व्यवसायाचा, त्यांच्या नोकरीचा त्याग करून जे माझ्यासोबत आनंदी आणि निर्व्यसनी समाज निर्माण होण्यासाठीचं व्रत ज्यांनी घेतलं, हे असे डॉक्टर, इंजिनिअर आणि चांगल्या घरातले लोक आहेत. तरुण मंडळी आहेत. मी नंबर लिहून देतो. बघा तुम्ही. 90 21 53 21 57. 90 21 53 21 57 हा पहिला नंबर आहे. पंढरी गुरुजींचा. 96 23 42 30 50. 96 23 42 30 50 हा राम गुरुजींचा आहे आणि सूर्यपान गुरुजींचा 98 34 12 19 29. 98 34 12 19 29 हा तिसऱ्या गुरुजींचा नंबर आहे. तुम्हाला केव्हाही असं वाटलं, लो फील झालं, डिप्रेशन आलं, नैराश्य आलं आणि तुम्हाला असं वाटलं, बस आता जीवन संपवावं. नाही, आधी एक कॉल करा. तुमचं जीवन वाचू शकतं. तुम्हाला योग्य मार्गदर्शन फुकट मिळू शकतं. आम्ही तुमच्या सेवेसाठीच कायम हजर आहोत मंडळी. सर्च करा चैतन्यवन, सर्च करा माऊलीजी, सर्च करा तुम्ही ज्ञानयोग ध्यान शिबिर, माऊलीजी.org या वेबसाईटला जा तुम्ही आणि बघा मंडळी, ही काही जाहिरातबाजी नाहीये. हे काही धंदा नाहीये माझा. माझे सगळं व्यवसाय, सगळं सोडून मागच्या 25 वर्षापासून मी जीव तोडून हे करतोय आणि लाखो लोकं व्यसनमुक्त झालेत आणि त्यांचं जीवन सुधारलंय. तेव्हा खूप मनापासून तळमळीने मी सांगतोय तरुणांना, तुमच्या लेकरांना सुद्धा जे मोठे आहेत, हा सत्संग बसून दोन्ही सत्संग ऐकायला लावा आणि ठरवा मंडळी. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण उशीर होऊ देऊ नका.